मुलांमध्ये आपला जीव असेल, सगळ्यांचा जीव आहे, पण खरंच प्रगती करून घ्यायची असते मुलांची. आणि पुढे जर आपल्याला पैसे भरून जर नोकरी लावायची नसेल किंवा आपण ग्रामीण भागातले पैसे पण जास्त भरू शकत नाही, तर मला असं वाटतं की तुम्ही आजच हा निर्णय घ्यायला पाहिजे आपल्या मुलांसाठी. हे बुक्स किंवा हा कोर्स घेतला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मुलांना जी आज इन्व्हेस्टमेंट तुम्ही असे पण करता जे नाही घेतलं तरी पण करणार. कारण मी सांगतो मी तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही आता शाळेचे बुक्स घेणार तिथे तुम्हाला काय करावं लागणार, शाळेचे बुक्स वेगळे घ्यावं लागणार आहे, नोटबुक वेगळे घ्यावं लागणार आहे, होमवर्कच्या वेगळे घ्यावं लागणार आहे, त्यासाठी गाईड्स वेगळे घ्यावं लागणार आहे. तर आपलं घेतल्यानंतर तुम्हाला फक्त शाळेची जी बुक राहतील तेच घ्यायचे, त्यांच्या कामाचे नोटबुक ते तेवढेच घ्यायचे, बाकी सगळं आपल्या या बुक्समध्ये दिलेलं आहे. तुम्हाला वेगळं त्याच्यात काय गाईड्स घ्यायचं नाही, काहीच घ्यायचं. म्हणजे 2-2.5 हजार आपण तिकडे जास्त खर्च करतो, त्याच्यात 2-4 रुपये टाकून तुम्ही हे बुक्स घेऊ शकता, जेणेकरून भविष्यात नोकरीला लागण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलांना वेगळा कुठलाही कोर्स लावण्याची गरज नाही आहे, वेगळे कुठलेही पैसे भरायचं काम नाही. कारण तो मुलगा एवढा परफेक्ट होतो की त्याच्या पायावर तो नोकरी लागतो. कुठेही त्याच्या 10वीच्या किंवा 12वीच्या नंतर तर ठरवतं मला काय करायचं, आणि एवढ्या 2-3 वर्षामध्ये आपल्या 11वी-12वी पण येणार आहे, त्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, MPSC UPSC येणार आहे, ज्यांना डॉक्टर फील्ड करायचे त्यांच्यासाठी नीट पण येणार आहे. असे सगळ्या फील्डमध्ये आपले वेगवेगळे कोर्स येणार आहे. कंप्लीट एवढ्या 2030 पर्यंत 2000 कोर्सेस आपल्या एज्युकेशन कंपनीमध्ये येणार आहे. मुलांचीच नव्हे तर महिलांची सुद्धा, तुमचं सिलाई असेल, ब्युटी पार्लर, सगळे कोर्सेस आपल्याकडे येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला खूप मोठा असा चान्स आहे. म्हणून तुम्ही निर्णय घ्या, मुलांसाठी घ्या, आपल्या स्वतःसाठी घ्या. आपण समजा एखादी नोकरी पकडली, सरांनी सांगितलं एक 10-5 हजार रुपये महिन्यात कामाला जातात, ग्रामीण भागामध्ये 300 रुपये हजरी असते. तर तुम्ही जर 2 दिवसाला असेल, एक हप्त्यातून 2-3 बुकिंग जरी काढले तरी हप्त्याचा वस्तू मला कमी 5,000 रुपये, असे 5,000 रुपये कामाला तुम्हाला महिना लागला, बरोबर आहे. म्हणून हा पण विचार करा आणि आपल्या मुलांचा पण विचार. आणखी एक मला सांगायचं आहे की आता हा कार्यक्रम तुम्हाला आवडला, पण घरी गेल्याच्या नंतर हा कार्यक्रम तुम्ही बघितलेला आहे. जर तुम्ही दुसऱ्याला कोणाला विचारलं का असा कार्यक्रम होता तो बघितला आणि कसं बघितलं, कारण काय राहतं, आज समजा तुमच्या घरी आम्ही भाजी केली आणि काही त्या भाजीची चव कशी होती, मग मला हे सांगायचं तुम्हाला, जर आपल्याला दुसऱ्याची भाजीची चव सांगता येणार नाही, तसंच आज जो प्रोग्राम बघितला तुम्ही हा तुम्हालाच कळलेला आहे. आणि तो प्रोग्राम जर तुम्ही सगळं एक्सप्लेन करून त्या समोरच्याला सांगितलं, त्याला काही माहीत नाही, पिक्चर तुम्ही बघितलाय ना, पिक्चर तुम्हाला कळाला, मग काय होतं त्याला माहीत नाही ना, आणि तुम्ही त्याला त्याचे विचार विचारताय, त्याच्या डोक्यात जो आहे जो विचार आहे तोच तुम्हाला सांगणार आहे. तो सरळ काय म्हणणार, ह्या बांधले तू मला सांगू नको, तू पण पडू नको, कारण त्याला ते माहितीच नाही. म्हणून स्वतःचा निर्णय स्वतः घ्या. आणि आपल्या मुलांना आता मॅडम स्पेशल तुम्हाला सांगेल, तुम्ही जर घेतलं मुलीला तर फर्स्ट क्लास तुमची मुलगी येईल, बाकीच्या जास्त विचार करू नका. आणि ती मुलगीच तुमचे शेटचे पैसे नील पण करून देईल, कारण आपण ते स्पर्धा घेतोय त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं लवकर बोल असाल तेवढा त्याचा फायदा होईल. ती परीक्षा घेईल आणि स्कॉलरशिप होईल, आणि दुसरीकडे जर ट्युशन लावलं ते पैसे तुमचे वापस येणार आहे का, नाही येणार ना. मग इथं आपले 4-5 प्रकारे असं फायदा आहे. म्हणून हे सर्व निकाल असं विनंती करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आणि तुम्ही सगळ्यांनी शांत चित्ताने हा कार्यक्रम ऐकला, तर शांत चित्ताने ऐकले त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. आणि तुमचं स्वागत हे तुमच्याच काळामध्ये आपण करूया.